नमस्कार. इकडे सायलीला चैतन्य भेटायला आलेला असतो आणि सायली सगळा घडलेला प्रकार चैतन्याला सांगत असते. मी रात्री सुभेदारांच्या घरी गेले होते आणि तिथे अर्जुन सरांना देखील भेटले. अर्जुन सर हे खुर्चीतच बसून होते, ते काहीच बोलले नाही. पण मी माझ्या मनातलं सगळं त्यांना सांगितलं आहे, आपला प्लॅन त्यांना सांगितला आहे. तेव्हा चैतन्य खुश होतो आणि चैतन्य म्हणतो, मग अर्जुन काय म्हणाला? तेव्हा सायली म्हणते, ते काहीच म्हणाले नाहीत, ते तसेच खुर्चीत बसून होते. त्यानंतर चैतन्य म्हणतो, असं कसं होईल? अर्जुन कसाच काही बोलला नाही. अगं सायली बहिणी, आज तुझा चुडा भरायचा आहे ना? तेव्हा सायली म्हणते, हो, त्यासाठी खास माझी माणसं येणार आहेत. तेव्हा कुसुम आणि चैतन्य विचार करतात, नक्की कोण खास माणसं येणार आहेत? तर तेवढ्यात तिथे प्रतिमा येते. सायलीला भेटायला प्रतिमा आलेली असते आणि प्रतिमाला बघून सायली खूपच खुश होते आणि लगेच प्रतिमा आत्या म्हणत प्रतिमाला सायली मिठी मारते. आता प्रतिमा देखील सायलीला बघून खुश झालेली असते. तिथे चैतन्य असतो. प्रतिमा म्हणते, चैतन्य तू अरे तिकडे मेहंदीच्या कार्यक्रमात सुभेदारांच्या घरी नव्हतास? तेव्हा लगेच चैतन्य काहीच बोलत नाही. तेव्हा सायली म्हणते, अगं प्रतिमा आत्या, तुला माहीत नाही का, त्या प्रियाने चैतन्यला त्या घरातून हाकलून दिलं आहे. त्या घरातून आणि अर्जुनपासून लग्न होईपर्यंत लांब राहायला सांगितलं आहे तिने. तेव्हा प्रतिमा म्हणते, काय? हे सगळं त्या तन्वीने केलं आहे आणि तन्वीने तुला सांगितलं घरात येऊ नकोस, अर्जुनला भेटू नकोस, अर्जुनशी बोलू नकोस, हे सगळं तन्वीने सांगितलं आहे? तेव्हा चैतन्य म्हणतो, हो आत्या, म्हणून तर मी त्या घरात येत नाही आहे, अर्जुनशी माझा कॉन्टॅक्टच होत नाही आहे. तेव्हा प्रतिमा म्हणते, असं कसं करू शकते ती तन्वी? चल चैतन्य, आत्ताच्या आत्ता तू घरी चल. तिचं हे वागणं मी अजिबात खपवून घेणार नाही. मला हे मुळात आवडलेलंच नाही आहे. तिने तुला घरातून बाहेर काढलं, अर्जुनशी भेटू देत नाही आहे तुला, हे मला मुळात आवडलेलंच नाही आहे. तू आत्ताच्या आत्ता सुभेदारांच्या घरात चल, नको घाबरूस, बिनधास्त चल, मी आहे ना. तेव्हा चैतन्य म्हणतो, राहू दे ना प्रतिमा आत्या, राहू दे ना, जाऊ दे ना. अगं मी वधू पक्षाकडून आहे, वर पक्षाकडून नसलो तरी वधू पक्षाकडून आहे. तेव्हा लगेच प्रतिमा म्हणते, तू दोन्ही पक्षाकडून आहेस, पण तुला आता सुभेदारांच्या घरात यावंच लागेल. त्या तन्वीची एवढी हिंमत, ती तुला घरातून बाहेर काढू शकते, हाकलून देऊ शकते. चल. आणि प्रतिमा चैतन्याचा हात पकडते आणि त्याला सुभेदारांच्या घरात घेऊन येते. आता परत चैतन्याला सुभेदारांच्या घरात बघून प्रियाच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि ती चैतन्यावर धावून जाते. तेव्हा प्रतिमा तिच्या सनकन कानाखाली मारते आणि म्हणते, तुझी हिंमत कशी झाली चैतन्याला घराबाहेर हाकलण्याची? तेव्हा अर्जुन म्हणतो, काय? चैतन्याला घराबाहेर हाकललेलं या तन्वीने? मला तर सांगितलं की चैतन्य हा मुंबईला गेला आहे लग्नाच्या कामासाठी. तेव्हा अर्जुन प्रियावर धावून जातो आणि म्हणतो, तुझी हिंमत कशी झाली माझ्या मित्राला घराबाहेर काढण्याची? तेव्हा चैतन्य म्हणतो, हो, हिनेच मला सांगितलं अर्जुनला भेटू नकोस आणि या घरापासून लांब राहा लग्न होईपर्यंत. अर्जुन म्हणतो, आणि तुझ्या फोनला काय झालं? मी किती फोन लावतोय, तुझा फोन स्विच ऑफ येतोय. तेव्हा लगेच चैतन्य म्हणतो, अर्जुन मला तुझा एकही फोन आलेला नाही आणि माझा फोन कधी स्विच ऑफ नसतो, माहीत आहे तुला. मग अर्जुन आपला फोन चेक करतो आणि बघतो तर काय, चैतन्याचा फोन नंबर हा ब्लॅकलिस्टमध्ये असतो. आता अर्जुनला धक्काच बसतो. अर्जुन प्रियाला म्हणतो, तूच केलंस ना हे सगळं, कारस्थान तुझंच आहे, तूच माझ्या फोनमधून चैतन्याचा नंबर ब्लॅकलिस्टमध्ये टाकलास. अगं किती अजून खालच्या पातळीला उतरणार आहेस तू? प्रतिमा प्रियाला म्हणते, आत्ताच्या आत्ता चैतन्याची माफी माग, तू त्याला कसं बाहेर काढू शकतेस? अगं ते दोघं जिगरी दोस्त आहेत. दोस्त काय, ते भाऊच आहेत एकमेकांचे आणि चैतन्य या घरचाच भाग आहे. तू त्याला या घरापासून आणि अर्जुनपासून लांब नाही ठेवू शकत. तू आत्ताच्या आत्ता त्याची माफी माग. रविराज देखील तिथेच असतो आणि रविराजला देखील मोठा धक्काच बसतो. आता शेवटी प्रिया ही चैतन्याची माफी मागते आणि प्रतिमा म्हणते, याद राख, इथून पुढे जर चैतन्याचा अपमान केलास ना तर याद राख. आता प्रतिमाने प्रियाला चांगलेच खडे बोल सुनावलेले असतात. प्रियाला खूपच राग आलेला असतो प्रतिमाचा. पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.